दूधगंगा धरणग्रस्तांच्या जमिनींची स्वामित्व योजनेतून प्राधान्यानं मोजणी करून घ्यावी आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावा अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचे निर्देश नामदार मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दूधगंगा प्रकल्पाची बैठक झाली। जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, तहसीलदार अमरदीप पाकडे उपस्थित होते। दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची स्वामित्व योजनेतून प्राधान्यानं मोजणी करून घ्यावी, त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावं, जमीन मागणी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या अर्जावर तातडीनं कार्यवाही करावी, सुनावणी घेऊन संकलन रजिस्टरमधील त्रुटी दूर कराव्यात, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीबाबत निर्णय घेण्यापूर्वी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी सरकार जमा कराव्यात, दूधगंगा प्रकल्पग्रस्तांना आवश्यक नागरी सुविधा पुरवाव्यात, मुडशिंगीपैकी न्यू वाडदे इथल्या डाव्या कालव्यासाठी सुरक्षा भिंत उभारावी अशा सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या। प्रकल्पग्रस्तांचं नाव, त्यांचं गाव आणि प्रश्नांची यादी तयार करावी, 7-12 उतार्यावर त्यांचं नाव नोंद करणं, अतिक्रमण हटवणं आणि प्रकल्पग्रस्त वसाहतींना सोयीसुविधा पुरवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत।